एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण घरात इनो नसेल तरीही अगदी हॉटेलसारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या. आता इथे आपल्याला इनो तर प्रत्येकाच्या घरात असतोच असं नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने सोडा आणि लिंबू वापरून हा जाळीदार ढोकळा आज बनवला आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे, नंतर दही घ्यायचं आहे, रवा, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा, हळद, तेल, साखर, मीठ, सोडा आणि लिंबू. आता इथे आपल्याला एका बाउलमध्ये डाळीचं पीठ इथे चाळून घ्यायचं आहे. तर पहिली महत्त्वाची टीप म्हणजे बेसनाचं पीठ वापरण्यापूर्वी ते नेहमी चाळून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, अजिबात गाठी राहत नाही आणि ढोकळा एकदम मऊ आणि एकसारखा होतो. ही पहिली महत्त्वाची टीप. तर इथे आता पीठ चाळून घेते. आता पीठ चाळून झालं की यामध्ये आता इथे दही घालायचं आहे. तर दही आपल्याला इथे 4 मोठे चमचेच वापरायचे, जास्त पण नाही. आणि हे दही जास्त आंबट नसावं, मध्यमच घ्यायचं आहे. बरोबर 4 चमचे वापरायचे. नंतर त्याच चमच्याने 2 चमचे बारीक रवा आणि इथे हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा तर छोटा 1 चमचा घेतला आहे. नंतर अगदी किंचित तिथे हळद घेतली. नंतर 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि त्याच चमच्याने इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. आता या गरजेनुसार पाणी ओतायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण भज्यांसाठी जसं बॅटर तयार करतो ना, त्यापेक्षा थोडंसं सैल करायचं आहे. आणि इथे आपण सोडा लिंबू लगेच वापरला नाही आहे, हे लक्षात असू द्या. आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटाकरिता असंच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिट आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपण पुढची तयारी करू. तर एका मोठ्या कढईमध्ये 2 ग्लास पाणी ओतून त्यामध्ये एक रिंग ठेवायची आणि गॅस चालू करून, म्हणजे पाणी छान असं उकळी येईल तोपर्यंत इथे आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता माझ्याकडं मोठा डब्बा आहे, तुमच्या याच्यापेक्षा छोटा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आत्ता ह्या स्टेजला आपल्याला अर्धा चमचा सोडा आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे. अगदी इनोसारखा हा सोडा ॲक्टिव्ह होतो, तर तुम्ही इथे बघू शकता लिंबूमुळे त्याला सोड्याला ॲक्टिव्हपणा आला आहे. आता तो छान असं एकाच डिरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. आता फटाफट पुढची तयारी करायची. लगेच आपण ज्या डब्याला तेल लावलं होतं त्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर ओतून घ्यायचं आहे. आता इथे पाणी पण छान उकळलं आहे. लगेच आपल्याला इथे ढोकळा शिजवून घ्यायचा आहे, वरती झाकण ठेवायचं आहे. आणि ढोकळा शिजवताना सुरुवातीचे 10 मिनिटं गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आणि नंतर 5 मिनिट मध्यम करायची, म्हणजे ढोकळा छान मोकळा होतो. तर आता इथे 15 मिनिटांनी बघायचं आहे, चेक करायचं आहे. तर आता सुरीला चिकटलं नाही म्हणजे ढोकळा एकदम तयार झाला. आता कमी गॅसवर जेव्हा ढोकळा बनवतो ना तेव्हा तो चिवट होतो, त्यामुळं ही पण टीप लक्षात ठेवा. आता पूर्णपणे ढोकळा थंड करायचा आहे आणि कडा सोडून घ्यायच्या आहे. आता इथे आपण ढोकळा काढून घेऊया. तर बघा, झाला आहे ना जाळीदार ढोकळा. खरंच हा ढोकळा मलासुद्धा वाटलं नव्हतं इतका भारी होईल, खायला पण एकदम चविष्ट झाला. आता आपल्याला हा ढोकळा कापून घ्यायचा आहे. ढोकळा कापल्यावर आपल्याला त्यावर फोडणी ओतायची आहे, म्हणजे तो सगळीकडं ज्युसी होऊन जाईल. तर बघताय ना किती स्पॉन्जी आपला हा ढोकळा इथे तयार झाला आहे. अगदी 15 मिनिटांमध्ये हा जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा, अगदी पाहुणे आलेत आणि पटकन त्यांना काहीतरी बनवायचं आहे तर अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही नक्की बनवा, अजिबात फेल जाणार नाही. तर आता इथे आपण फोडणीचं साहित्य बघूया. इथे तेल, मोहरी, हिरवी मिरची मध्ये चीर देऊन घेतली, नंतर कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, साखर आणि मीठ. आता मिठाऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. आता फोडणी पॅनमध्ये तेल ओतून तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की हिरवी मिरची चांगली इथे फोडणी करून घ्यायची. नंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं आणि पाव चमचा हिंग छान अशी फोडणी करायची. इथेच आता आपल्याला 1 चमचा साखर आणि अगदी किंचित मीठ, तर मिठाऐवजी तुम्ही लिंबू रससुद्धा वापरू शकता.
आता यामध्ये 4 चमचे पाणी घालायचं आहे आणि आता ही फोडणी थोडी उकळून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्या कट केलेल्या ढोकळ्यावर फोडणी ओतायची आहे. आपला ढोकळा घशात सुक्का लागू नये म्हणून फोडणीच्या गरम पाण्यात साखर आणि थोडं लिंबू टाकून ते पाणी ढोकळ्यावर जर घातलं ना तर यामुळे आपला ढोकळा ते पाणी शोषून घेतो आणि आतपर्यंत ज्युसी बनतो. तर हा साधा सोप्या पद्धतीने आज ढोकळा बनवला आहे. तर तुम्हीही ही ढोकळा रेसिपी नक्की बनवून पहा आणि हा ढोकळा कसा झाला, कसा वाटलात नक्कीच सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा. बाय बाय.